आता ज्या वेळेस सजेशन घेतलं जातं त्यावेळेस जी इन्फॉर्मेशन आहे टॅक्स पेअरची ती गव्हर्नमेंटकडे दिली जाते, एक प्रिन्सिपल प्लेसची, दुसऱ्या ॲडिशनल प्लेसची. ही सगळी माहिती दिलेली आहे ना. आता त्याच्यामध्ये सगळ्यात आपण पहिले काय बघितलं होतं की RAG1 ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन आहे. याच्यामध्ये नोटीस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय की POला वाटलं की आणखीन आम्हाला क्लॅरिटी द्या, जसं रजिस्टर ॲग्रीमेंट पाहिजे वगैरे मागतात. त्यानंतर ओनरशिप डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर ते मागतात. या प्रकारे मागितल्यानंतर गव्हर्नमेंटला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस काय, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस काय, हे सगळं माहिती आहे. त्याच्यामध्ये काय बदल झाला, प्लस तो बिझनेस आहे त्यात पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर किती आहेत, पार्टनर चेंज झाले, वाढले, कमी झाले, रिटायर्ड झाले, कोणाची डेथ झाली तर त्याप्रमाणे पार्टनरशिप डेट चेंज करायला लागतं. मग ते चेंज केलेली माहिती गव्हर्नमेंटला वेळोवेळी देण्यासाठी मग हे सेक्शन 28 आहे अमेंडमेंट. तशी ही पहिले माहिती गेली आहे, तसं पहिलं पुढे जेव्हा जाईल तेव्हा मग पुढचा हा फॉर्म आहे RAG14. यामध्ये ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट इन रजिस्ट्रेशन आहे. आणि दुसरं मग ऑर्डर दिली जाते, म्हणजे जे सर्टिफिकेट दिलं आहे त्यामध्ये प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, किती पार्टनर आहेत, त्यांची नावं, फोटो सगळं येतात सर्टिफिकेटवरती. त्यामध्ये काही बदल झाला तर ती माहिती वेळोवेळी गव्हर्नमेंटला कळवणं गरजेचं असतं. मग त्याकरता 28.1 सांगतो चेंज इन इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा मग UN होल्डरला दिला UN नंबर टू बी फर्निश टू PO. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, अ पर्सन टू whom UN has been assigned shall inform the proper officer of any changes in the information furnished. एकतर कधी दिले, RAG1 मध्ये दिले किंवा क्लेरिफिकेशन मागवलं RAG4 त्यात दिले, आणि जे सर्टिफिकेटवरती आलेलं आहे या माहितीमध्ये काही बदल झाला असेल आणि समजा मी एकदा तो बदल झाला आहे तो इंटिमेट केला आहे, आणखीन काय बदल झाला वेळोवेळी, तर तो प्रत्येक वेळेस मला कळवायला लागेल. म्हणजे मी एक गोडाऊन घेतलं कळवलं, दुसरं गोडाऊन घेतलं किंवा मी पहिल्या गोडाऊन बंद केलं, दुसरं गोडाऊन घेतलं, काही चेंजेस केले तर ॲडिशनल प्लेसमध्ये असो, प्रिन्सिपल प्लेसमध्ये असो, ती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन किंवा मग सबसिक्वेंट देअर टू. नंतर कधी होईल तेव्हा जो बदल होईल इन सच फॉर्म कुठला आहे दाखवा तुम्हाला, तर RAG14 हा अमेंडमेंटचा फॉर्म आहे, त्यातही द्यायला लागेल. आता एकदा ही माहिती प्रोव्हाइड केली टॅक्सपेअरनी का, जसं मी एक गोडाऊन सांगितलं तुम्हाला की एक नवीन गोडाऊनमध्ये आता माल ठेवला जातो आहे, तर मग त्याचे ओनरशिप डॉक्युमेंट काय आहे, तुम्हाला रेंटेड आहे तर स्वतःची आहे. रेंटेड असेल त्याचं ॲग्रीमेंट आहे, मग ॲग्रीमेंट, ओनरशिप डॉक्युमेंट, ही सगळी माहिती PO मे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन फर्निश अंडर सेक्शन 28.1 प्रमाणे और ॲज असर्टन बाय हिम ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट. ती अमेंडमेंटसाठी जी काय रिक्वेस्ट दिलेली आहे ती तो ॲप्रूव्ह करेल किंवा रिजेक्ट करेल. जर का मी डॉक्युमेंट प्रॉपर दिले नसतील, म्हणजे मी एक गोडाऊन किंवा वेअरहाऊसमध्ये माल ठेवतो आहे आणि तो रेंटेड आहे प्रॉपर्टी ती, पण त्याचे ओनरशिप डॉक्युमेंट प्रॉपर दिले नाही, ॲग्रीमेंट प्रॉपर दिलं नाही, तर ती अमेंडमेंटची ॲप्लिकेशन जी आहे, रिक्वेस्ट जी आहे ही रिजेक्ट होऊ शकते. प्रोव्हाइडेड दॅट अप्रुव्हल ऑफ द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अमेंडमेंट ऑफ सच पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राइब. आता एक माझ्याकडे अशी केस होती की 3 पार्टनर आहेत, त्या एका पार्टनरचं ज्यावेळेस त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं त्यावेळेस पॅनमध्ये त्याची जी बर्थ डेट आहे चुकीची गेली होती आणि त्यानंतर त्यांनी ते करेक्शन केलं, डेट चेंज झाली आणि पार्टनरशिप डीडमध्ये पण चेंज झालं. आता ज्यावेळेस मी पार्टनरशिप डीडमध्ये चेंज झाले आणि तिकडे मी ती माहिती टाकायला गेलो तेव्हा काय प्रॉब्लेम झाला की त्याचा जो पॅन आहे, जो डेट चेंज झाली आहे, तो एरर दाखवायला लागला. आणि म्हणतो मी पहिल्या पार्टनरमध्ये काय चेंज करतच नाही ना, दुसरा पार्टनरमध्ये चेंज करतो आहे. एक पार्टनर रिटायर्ड झाला आहे, एक नवीन तिथे ॲडमिट केलेला आहे, पण तो एरर द्यायला लागला. मग त्या एररवरून मला कळलं की पॅन एरर आहे पहिल्या पार्टनरचं. मग पहिल्यांदा मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे तुमचं पॅन पाठवा पहिल्या पार्टनरचं, म्हणजे पहिल्या पार्टनरमध्ये काय चेंज नाही करायचं आहे. बोलो मला माहिती पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस अगोदर डीड केलं होतं तेव्हा पॅनवर जी डेट होती ती आत्ता आहे का, आत्ता काय ते मला पाठवा. तेव्हा मला कळलं की त्यांची डेट ऑफ बर्थ चेंज झाली. मग मला पहिल्यांदा त्याचं पॅन इन्फॉर्मेशन जी आहे ती अपडेट करून घ्यायला लागली. आता ही काही डिपार्टमेंटकडे जात नाही,
ही सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचा डेटाबेस आहे. ऑनलाईन पोर्टल काय करतं, चेक करतं, व्हॅलिड करतं. मग ते झालं पहिले. ते झाल्यानंतर मला मग काय करता आलं, आणखीन 2 पार्टनर ॲड करून ते डीट टाकता आलं. आणि नंतर पुढे जाऊन ॲड्रेस चेंज झाला होता, त्या ॲड्रेसची मी इन्फॉर्मेशन टाकली. हे म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे अप्रुव्हल ऑफ द ऑफिसर यात येत नाही. पॅनमध्ये काही चेंज झाला तर ते अप्रूव्ह कोण करतं, CBDT डेटाबेसमध्ये मॅच होतं, अप्रूव्ह. मोबाईल नंबर चेंज झाला, ईमेल चेंज झाला तर OTP जातो, ते इमिजिएटली काय होतं, अप्रूव्ह होतं. ते ऑफिसरला बघायची गरज, सिस्टम थ्रू ते व्हॅलिडेशन चालतं. Provided further that the proper officer shall not reject the application for amendment in the registration particulars without giving the person an opportunity of being heard. म्हणजे मी ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्यात काही प्रॉपर डॉक्युमेंट सबमिट केले नसतील तर मला मग क्लिअरिफिकेशन विचारलं जातं की तुमचं ॲप्लिकेशन का रिजेक्ट करू नये, कारण तुम्ही दिलेली माहिती आम्हाला समाधानकारक वाटत नाही. मग त्यांना कुठली माहिती प्रॉपर वाटत नाही ते सांगतात की ओनरशिप डॉक्युमेंट तुम्ही दिलेले नाही आहेत, ते तुम्ही ॲग्रीमेंट केलं आहे, हे रजिस्टर ॲग्रीमेंट आम्हाला पाहिजे. मग त्याला सॅटिस्फाईड उत्तर दिलं, ते समाधान झालं का मग ते अप्रूव्ह होतं. पण इथे अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड म्हणजे रिजेक्ट करण्यापूर्वी टॅक्सपेअरचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्यानंतर रिजेक्ट केलं जातं. म्हणजे अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करू शकतो प्रॉपर ऑफिसर जे ॲप्लिकेशन केलं अमेंडमेंटसाठी. ती अमेंडमेंट जर योग्य प्रकारे करण्यासाठी डॉक्युमेंट प्रूफ सबमिट केले नसतील तर रिजेक्ट केले जाऊ शकते. पण टॅक्सपेअरचं म्हणणं ऐकून घेऊन मगच पुढे रिजेक्शन होऊ शकतं. डॉक्युमेंट प्रॉपर आहेत, ॲज पर प्रोसिजर सगळं चाललेलं आहे तर मग त्याचं अप्रूव्ह होईल आणि त्याचं RC जी आहे ती अपडेट होऊन मिळेल. मग आता हे जे ॲप्लिकेशन मी करतो हे अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल. माझं ॲप्लिकेशन समजा स्टेट गव्हर्नमेंटकडे गेलं तर CGSTमध्ये काय होईल, अमेंडमेंट ऑटोमॅटिक होईल. किंवा CGSTने जर अमेंडमेंट केली AGSTमध्ये पण ऑटोमॅटिक होईल. एवढंच दिलं इकडे. अंडर द AGST ॲक्ट और UTGST ॲक्ट ॲज अ केस मे बी शॅल बी डीम टू बी रिजेक्शन और अप्रुव्हल अंडर धीस ॲक्ट. ह्या कायद्यामध्ये हा CGST कायदा बघतोय आपण, ह्यामध्ये पण काय होईल, मानलं जाईल की अप्रूव्ह झालं. जर AGSTमध्ये अप्रूव्ह तर CGSTमध्ये अप्रूव्ह, जर AGSTमध्ये रिजेक्ट तर CGSTमध्ये पण रिजेक्ट होईल. अमेंडमेंट करणं गरजेचं आहे हे सेक्शन 28 सांगतो आणि त्याची तरतूद जी आहे ही 28(1) मध्ये ॲप्लिकेशन द्या, 28(2) मध्ये त्याचं अप्रुव्हल किंवा रिजेक्शन होईल आणि 28(3) मध्ये डीम अप्रुव्हल, एका कायद्यामध्ये अप्रुव्हल दुसऱ्या कायद्यामध्ये अप्रुव्हल आणि जर एका कायद्यामध्ये रिजेक्शन दुसऱ्या कायद्यामध्ये रिजेक्शन होईल. हे डीम अप्रुव्हल किंवा रिजेक्शन 28(3) आहे. हे कळलं एवढं. आता रूल काय सांगतो, रूलमध्ये आता ज्या वेळेस इकडे जेव्हा आपण हे वाचतोय तेव्हा इकडे तुम्हाला जिकडे जिकडे प्रिस्क्राईब म्हटलं जाईल म्हणजे याचा रूल आहे त्याप्रमाणे ॲक्च्युअल प्रोसिजर करायची ही तरतूद आहे. पण काहीतरी करावं लागेल ना हे, मग करणार कुठे, मग करण्याकडे रूल येईल, रूलमधला फॉर्म येईल. मी तुम्हाला हा जो इथे फॉर्म सांगितला तो त्या रूलमध्ये आहे, संबंधित रूलमध्ये आहे आणि संबंधित रूल त्याचा जो आहे त्यामध्ये हे दिलं आहे की 15 दिवसामध्ये जो बदल झालेला आहे तो 15 दिवसामध्ये कळवलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हा रूल 19 आहे, यात हे दिलेलं आहे की वेअर देअर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर फर्निश इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन इन. आता हे ॲप्लिकेशनचे वेगवेगळे फॉर्म आहेत, कोणाकोणाचे, रजिस्टर टॅक्सपेअरचे, TDS TCS ज्यांना डिडक्ट करायचं आहे त्यांचं, प्लस आणखीन NRTP UN नंबरसाठी हे जे वेगवेगळे अशा प्रकारचे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत त्यांनी काय केलं आहे, जी माहिती दिली त्यात काही बदल झाला तर अमेंडमेंटसाठी 15 दिवसामध्ये त्यांनी REG 14 मध्ये अमेंडमेंट ॲप्लिकेशनसाठी प्रोसिजर करायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये एक कोअर फील्ड म्हणून कॅटेगरी केली आहे, कोअर फील्ड आणि दुसरं नॉन कोअर फील्ड. लीगल नेम ऑफ बिझनेस, address of the principal place of business or any additional place of business or addition, deletion, retirement of partner, directors, karta, managing committee, board of trustee, chief executive officer or equivalent responsible for the day-to-day affairs of the business.
एक प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे, दुसरा पार्टनरशिप बिझनेस आहे, तिसरा कंपनी आहे, ट्रस्ट आहे, वेगवेगळे असे बिझनेस असतात. त्यामध्ये बदल झाला तर ते कळवणं गरजेचं आहे. विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. आता जर पॅन चेंज झाला ना, जर एखाद्याचा पॅनच चेंज झाला तर रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागतं. पण पॅन चेंज झालेला नाही आहे. जसं मी तुम्हाला पॅन तोच आहे, पण त्याची डेट ऑफ बर्थ आहे ती चुकीची गेली होती, ती त्यांनी करेक्ट करून घेतली. बिझनेसचं नाव बदललं, ट्रेड नेम बदललं, ॲड्रेस बदलला, ॲड्रेस, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. Which does not warrant cancel registration, the PO shall, after due verification, approve the amendment within a period of 15 working days from the date of the receipt of the application. इथे पहिले मी ॲप्लिकेशन दिल्यानंतर व्हेरिफिकेशनमध्ये वेळ घेतील. ओके, वेळ घेतील. 15 दिवस दिला ना, 15 वर्किंग डेज. आणि इश्यू अन ऑर्डर इन फॉर्म GST RG 15 and such amendment shall take effect from the date of the occurrence of the event warranting such amendment. म्हणजे मी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस मला कळवायचं, तर मी नवीन ॲग्रीमेंट केलं, एक गोडाऊन घेतलं, मग ती अमेंडमेंट कधीपासून ॲप्लिकेबल आहे, त्यात जे ॲक्टिव्हिटी सुरू केली त्या नवीन जागेत तिथपासून मला ती अमेंडमेंट लागू होणार आहे. आणि ती जेव्हा लागू होईल त्यावेळेस मला कळवायचं आहे 15 दिवसामध्ये. ते मी कळवलं असू पण शकतं, नसू पण शकतं. आलं लक्षात? लोक 3 महिने, 4 महिने, 6 महिने त्यांना हे कळवायचं आहे माहितीच नसतं. समजा एखादा व्यक्ती एखादा बिझनेस करतोय, डिस्ट्रीब्युटर आहे, तर त्याची कंपनी त्याला सांगते की तू नवीन गोडाऊन घेतले, माल तिकडे पाठवायचा आहे, तर तो ॲड्रेस तू रेकॉर्ड करून घे, अमेंडमेंट ती करून घे, म्हणजे आम्हाला जेव्हा ई-विल बनवायचे आहे त्या तुझ्या त्या ॲड्रेसला तो माल पाठवायचा आहे, तुझा नंबर तिथे टाकायचा आहे, तुला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अमेंडमेंट पहिले करून घ्या, मग तिकडे आम्ही माल पाठवू त्या गोडाऊनला. पण छोटे मोठे बिझनेस असतात त्यांना अशा प्रकारे कोण सांगत नाही, तर त्यांना माहिती नसतं की अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. ॲड्रेसमध्ये त्या कंपनीला फरक पडतो, पण समजा इथे पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनर चेंज झाला, पार्टनर वाढवलं, जर त्यांनी कोणाला विचारलंच नाही, कुठे माहिती घेतलीच नाही, तर हे कळत नसतं. जेव्हा कळतं त्यावेळेस ते हे करतात, कायदा सांगतो की हे करायला पाहिजे, पण ज्याचा GST नंबर आहे त्याला माहिती असेलच हे गरजेचं नाही. Change to be effective in all registration obtained on the basis of same PAN. Where change related to non-core field. Non-core field म्हणजे जसं मोबाईल नंबर आहे, ईमेल ॲड्रेस आहे. Where the change related to any particular other than those specified in clause A, the RC shall stand amended upon submission of the application on the common portal. आणि जर पॅनच चेंज झाला असेल, where a change in the constitution of the any business result in the change of the PAN of a registered person, the said person shall apply for fresh registration. Any change in mobile number or email address of the authorized signatory submitted under this rule as amended from time to time shall be carried out only after online verification through the common portal. त्याला OTP येतो आणि ते अपडेट होऊन जातं. आता ही जी अमेंडमेंट आहे, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन रूल 19(1) वरती वाचला. आता 19(1)A यांनी काय काढला, एनी पर्टिक्युलर ऑफ द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल नॉट स्टँड अमेंडेड विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट earlier than the date of submission of the application in form RG 14 on the common portal, except with the order of commissioner for reason to record it in writing and subject to such condition as the commissioner may in said order. रेट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट कधी होऊ शकते, कमिशनरचे अप्रुव्हल असेल तेव्हाच होऊ शकते. वेअर द PO, त्या पुढे काय शो कॉज नोटीस दिली पाहिजे रिजेक्ट करण्यापूर्वी एखादं ॲप्लिकेशन. Where the PO is of the opinion that the amendment sought under Rule 19(1) is either not warranted, ती अमेंडमेंट होण्याजोगी नाही आहे, or the document furnished therewith
are incomplete or incorrect, he may within a period of 15 working days from the date of the receipt of the application serve a notice क्लेरिफिकेशन द्या. ही काय RAG 3 आणि त्याचं क्लेरिफिकेशन मग दिल्यानंतर तुम्ही जसं पहिले बघितलेलं ॲप्लिकेशन की ॲप्लिकेशन जेव्हा केलं जातं तेव्हा RAG 1 आणि पुढे मग त्याला RAG 2 मिळतं अक्नॉलेजमेंट. क्लेरिफिकेशन पाहिजे तर RAG 3 येईल. मग त्यात तो 4मध्ये काय देतो त्याचं क्लेरिफिकेशन देतो 4मध्ये आणि 5मध्ये आयदर रिजेक्ट आणि 6मध्ये सर्टिफिकेट अप्रूव्हल होतं. तसं इथे रिजेक्शन होऊ शकतं किंवा ते अप्रूव्ह होऊ शकतं. क्लेरिफिकेशन मागितलं जाऊ शकतं, क्लेरिफिकेशन त्याला परत सबमिट केलं जाऊ शकतं. हे सगळं याचप्रमाणे होईल जसं ॲप्लिकेशनला होतं. पहिलं ॲप्लिकेशन जे आहे हे RAG 14मध्ये हे 15 दिवसामध्ये करायचं आहे. रिजेक्ट झाल्यापासून ॲप्लिकेशन केल्यापासून 15 दिवसामध्ये याच्यावरती PO ॲक्शन घेईल आणि त्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मागू शकतो आणि मग आयदर ते अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल. जर पॅनच चेंज झाला तर रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. एवढे त्यातले मुद्दे आहेत. आता जर का इथे कुठलीही प्रोसिजर करायला सांगितली असेल तर हे टॅक्सपेअरवर लागू होईल. टॅक्सपेअरला हे ऑब्लिगेशन लागू आहे की नाही आहे आणि जर त्यांनी हे प्रोसिजर फॉलो केली नाही तर तो गुन्हा आहे. जर कुठलीही प्रोसिजर त्यांनी फॉलो केली नाही आता ह्याच्यामध्ये हे 122, 123, 124, 125 आहे. 122 मध्ये हे 21 ऑफेन्स दिलं. हे नाही केलं तर तो ऑफेन्स आहे आणि त्याला मग लायबल पे पेनल्टी. आणि जर ह्याच्यामध्ये दिलेलं नसेल, यात दिलेलं नसेल, मी घेणार आहे नंतर पुढे, पण जस्ट मला आयडिया देऊन ठेवतो की जर का एखादं ऑब्लिगेशन दिलेलं आहे तर ह्या यादीमध्ये नसेल, यादीत जर नसेल तर मग जनरल पेनल्टी आहे. जनरल पेनल्टी ह्यात पेनल्टी लावू शकते. नो पेनल्टी इज सेपरेटली प्रोव्हाइडेड फॉर इन धिस ॲक्ट. ओके, म्हणजे जे ऑब्लिगेशन आहेत ते ऑब्लिगेशन हे लागू राहतात आणि ते जर का पालन त्याचं केलं नाही आणि कुठली पेनल्टी नसेल तर मग कोण पालनच करणार नाही. ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, गाडी चालवली किंवा मग ड्रंक अँड ड्राईव्ह बघता तुम्ही, खूप आता घटना घडत आहेत, तर तो गुन्हाच नाही आहे. दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हाच नाही आहे, तर काही कारवाई होणारच नाही. म्हणजे कुठेतरी कायद्यामध्ये जे ऑब्लिगेशन दिलेत कशा प्रकारे तो कायदा वापरला जावा, त्याचं अंमलबजावणी कशा प्रकारे व्हावी, त्या प्रकारे होत नसेल. आता ह्याचा उद्देश काय असेल, अमेंडमेंट करून घेण्याचा उद्देश काय असेल, म्हणजे गव्हर्नमेंटकडे ही आपली माहिती पाहिजे, याचा उद्देश काय असेल. तसं प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, माल कुठे येतो, कुठे जातो, खरेदी कुठे होते, विक्री कुठे होते, या संबंधित ज्यावेळेस ॲक्टिव्हिटी होतात त्यावेळेस काय होतं, त्यातूनच टॅक्सची लायबिलिटी क्रिएट होते. मग प्रॉपर टॅक्स कलेक्ट होण्याकरता ही इन्फॉर्मेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. परत तो बिझनेस चालवणारे कोण व्यक्ती आहेत, त्यामध्ये पार्टनरशिप फर्म आहे, काय बदल झाला, कंपनी आहे, त्यात काय डायरेक्टर चेंज झाला, ह्या सगळ्या गोष्टी, जबाबदार व्यक्ती कोण आहेत या बिझनेससाठी, ती माहिती पण गव्हर्नमेंटला पाहिजे. म्हणजे बिझनेस प्रॉपर चालू आहे की नाही, प्रॉपर जागेवर चालू आहे की नाही, जे व्यक्ती चालवणारे आहेत त्यांची काय स्थिती आहे, हे सगळं गव्हर्नमेंटला वेळोवेळी माहिती असेल तर तिकडे टॅक्स कलेक्शन आणि एकंदरीत ज्या ॲक्टिव्हिटीज ह्या स्मूथली चालल्या आहेत, प्रॉपरली चालल्या आहेत, याची शाश्वती असावी, याकरता ही प्रोव्हिजन केली की अमेंडमेंट तुम्ही काही बदल झाला तर आम्हाला कळवा.
जर उद्या वाटलं कुठे काय आपली इन्स्पेक्शन करायचं आहे तर इथे करायला जाणार कुठे? जागेवर जो बिझनेसच नाही आहे. जो कोण व्यक्ती होता ऑथोराईज पर्सन तो चेंज झाला. मग बघायला गेले ऑथोराईज पर्सन कोण आहे? तो आमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये नाही आता, तो डेड झाला, तो एक्सपायर झाला. त्याला आम्ही पार्टनरशिप फर्ममध्ये रिटायर्ड केला. मग पकडणार कोणाला? विचारणार कोणाला? जी माहिती दिली आहे त्यामध्ये काय बदल झाला तर मग प्रॉपर कम्युनिकेशनसाठी आणि इथे प्रश्न घेतला आहे की प्रॉपर टॅक्स कलेक्शन्स आहे त्यासाठी ही सगळी माहिती वेळोवेळी देणं हे ऑब्लिगेशन टॅक्सपेअरवरती ठेवण्यात आलेलं आहे. इंटेन्शन काय? तुम्ही ज्यावेळेस कुठलाही सेक्शन वाचाल तेव्हा एवढं फक्त कळलं पाहिजे की ह्याचा उद्देश काय उद्देशाने केला आहे. हा कुठे गव्हर्नमेंटला त्यांचा टाईम वेस्ट करायचा नाही आहे, व्यापाऱ्यांचा टाईम वेस्ट करायचा नाही आहे, काहीतरी त्याचा अचीव करायचं आहे. ती अचिव्हमेंट काय? तर आम्हाला प्रॉपर रेव्हेन्यू कलेक्शनसाठी ही सगळी माहिती प्रॉपरली पाहिजे. हे पुढे रूल दिला आहे की 19(3) मध्ये मग तो रिप्लाय 7 दिवसामध्ये द्या आणि मग याप्रमाणे अमेंडमेंट होईल. ओके, रूल मोठे मोठे असतात. जे सेक्शनला आपण दिलं आहे 3 वाक्यात 3 सेक्शन झाले सब सेक्शन, तेच इकडे रूलमध्ये डिस्क्रिप्टिव्हली विचारलं होतं कशा प्रकारे पाहिजे, काय पाहिजे, कुठला फॉर्म पाहिजे, काय सगळं दिलेलं आहे. पुढे आता कॅन्सलेशन और पहिले हा सेक्शन एवढाच होता फक्त कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन आणि नंतर अमेंडमेंट करून कॅन्सलेशन और सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन असा करण्यात आला. आता यात फरक काय? कॅन्सलेशन आणि सस्पेन्शन यात फरक काय? काय फरक आहे ना? म्हणजे एखाद्या व्यक्तीला बोला ना. कॅन्सलेशन केव्हा केलं जाईल याची कारण आहेत. कॅन्सलेशन केव्हा होऊ शकतं? कॅन्सलेशन एक होऊ शकतं टॅक्सपेअरच्या रिक्वेस्टमुळे एक, आणि दुसरं होऊ शकतं की तो प्रॉपर ऑब्लिगेशन फॉलो करत नाही असं जर का डिपार्टमेंटला लक्षात आलं तर डिपार्टमेंट तुम्ही ही ऑब्लिगेशन फॉलो करत नाही म्हणून त्यांना नोटीस पाठवतात तुमचा नंबर का कॅन्सल करू नये आणि तो नंबर कॅन्सल केला जातो. एक सेक्शन 29(1) आहे, इथे रजिस्टर्ड पर्सन स्वतःहून नंबर आपला कॅन्सल करतो आणि 29(2) तुम्ही बघाल तर याच्यामध्ये कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर. कळलं? आता रजिस्ट्रेशन मी टॅक्सपेअर आहे, रजिस्ट्रेशन मी का घेतलं? एकतर मी सेक्शन 22 प्रमाणे लायबल झालो होतो, माझा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिट झाला होता म्हणून घेतला असेल, किंवा बिझनेस ट्रान्सफर झाला म्हणून घेतला असेल, अमलगमेशन डिमर्जरसाठी घ्यायला लागतो, कुठल्याही कारणामुळे सेक्शन 22च्या किंवा सेक्शन 24 मधल्या कारणासाठी घेतला असेल की राज्याबाहेर गुड्स पाठवले रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, किंवा स्वइच्छेने व्हॉलंटरीली सेक्शन 25(3) मध्ये तरतूद आहे रजिस्ट्रेशन कोणी घेऊ शकतो, ते मी घेतलं असेल. पण नंतर आता मला असं वाटतं की आता कायद्यानुसार मला रजिस्ट्रेशन घेऊन नुकसान होते आणि मला कायद्यानुसार रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक नाही. म्हणजे ॲग्रिगेट टर्नओव्हर खाली आला, आता राज्याबाहेर मी सप्लाय करणारच नाही आहे, माझा टर्नओव्हर कमी आहे, मी स्वइच्छेने घेतलं रजिस्ट्रेशन, आता रजिस्ट्रेशन नको मला. ओके, ह्या परिस्थितीमध्ये टॅक्सपेअरला मुभा देण्यात आली आहे की तुम्ही नंबर घेतला होता GSTचा, आता तुम्हाला काय तो कायदा लागू होत नाही आहे आणि तुम्हाला नंबर पण नको आहे, तर तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकता. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याला कोणतरी म्हणतो की GST नंबर काढा, तुम्हाला मी बिझनेस देईन, आणि मग त्याला तो बिझनेस काय अपेक्षित बिझनेस मिळत नाही आणि मग त्याला रिटर्न फाईल करत राहा, त्याकरता चार्जेस रिटर्न फाईल करण्याला द्या, सगळे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा, त्याचा खर्च वाढतो आणि बिझनेस काय वाढत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना त्यांचा नंबर कॅन्सल करायचा असेल आणि कायदा त्यांना नंबर ठेवण्याकरता बंधनकारक नसेल तर त्यांना मुभा देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचा नंबर कॅन्सल करू शकता, रद्द करू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे हे तुम्ही कॅन्सल करू शकता. त्यासाठी 29(1) मध्ये आणि 29(2) हा कशा करताय?
तर आता तुम्ही बघाल इकडे, द प्रॉपर ऑफिसर may cancel the registration of a person from such date, including any retrospective date, as he may deem fit. Where म्हणजे आज सप्टेंबरला माझा नंबर कॅन्सल केला जातो, पण कॅन्सलेशन डेट सप्टेंबर 19, 20 अशी न टाकता ती एकदम मागचीच मार्च 23 टाकली जाते. मार्चपासून माझा नंबर कॅन्सल. आलं लक्षात? म्हणजे समजा मी या कायद्याचा गैरवापर करत असेल, इनवॉइस बनवतो, माल पाठवतच नाही, कळलं? असं कुठल्याही प्रकारचं कायद्याचं ते काय म्हणतो, रजिस्टर्ड पर्सन हॅज कॉन्ट्रावेंट सच प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट रूल्स देअर अंडर ॲज वी प्रिस्क्राइब. म्हणजे मी या कायद्याचं ज्या प्रकारे तरतुदी आहेत, नियम आहेत, ते पालन न करता काय ॲक्टिव्हिटीज करत असेल रजिस्टर्ड पर्सन, तर त्याचा नंबर कॅन्सल केला जाऊ शकतो. आणि त्याकरता रूल पण बनवला आहे. रूलमध्ये काय दिलं आहे बघा, रूलमध्ये हे दिलं आहे की द रजिस्टर्ड पर्सन ग्रँटेड टू अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल इफ द सेड पर्सन डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस. जो त्यांनी डिक्लेअर केला आहे त्या जागेवर तो व्यवसाय करत नाही असं आढळून आल्यास, किंवा इश्यू करतो इनवॉइस ऑर बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन. आता तुम्ही जेव्हा तरतूद बघाल गुड्स टॅक्स इनवॉइसची, त्यामध्ये असं आहे की जर गुड्सचा सप्लाय मी करत असेन तर मला इनवॉइस गुड्स सप्लाय करण्यापूर्वी किंवा करत असताना इनवॉइस बनवणं गरजेचं आहे. म्हणजे समजा मी काउंटर सेल करतोय, तर मी कस्टमरकडून पैसे घेतले, बाहेरकडनं पैसे घेतले, तर त्याला माल देण्यापूर्वी इनवॉइस बनवला पाहिजे. मी 4 तारखेला माल एखाद्याला देतोय आणि इनवॉइस 1 तारखेला बनवला चालेल, आधी किंवा मॅक्झिमम टाईम काय, जेव्हा तुम्ही गुड्स हँडओव्हर करताय तिथपर्यंत इनवॉइस बनलाच पाहिजे. आता मी गुड्स इश्यू करतो इनवॉइस, पण सप्लाय ऑफ गुड्स विदाउट सप्लाय ऑफ गुड्स हे काय व्हायोलेशन ऑफ प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट आहे. तुम्ही गुड देत नसाल तर तुम्ही इनवॉइस बनवायचंच नाही. तुम्ही टॅक्सवर सप्लायच करत नाही, तुम्ही गुड देतच नाही आहेत आणि इनवॉइस बनवताय, असं होऊ शकतं. तुम्हाला समस्या आहे काय ॲक्च्युली प्रकरण आहे. 10,000चा माल विकला तर ह्याच्यावरती 1,800 रुपये मी माल दिलाच नाही, आणि जर का मी हा इनवॉइस इश्यू केला तर मला गव्हर्नमेंटला 1,800 रुपये द्यायला लागतील ना. मग मी का बनवीन इनवॉइस माल न देता? हां, मला हे असं वाटतं की हे मूर्खपण, असं वाटतं की नाही? अशा प्रकारे इनवॉइस कोण का बनवत असतील? त्याचं उत्तर असं आहे की एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे अनरजिस्टर, त्याला आपण म्हणतो B2C, ओके, रजिस्टर बिझनेस सप्लाय केला तर त्याला म्हणतात B2B सप्लाय, बिझनेस टू बिझनेस. पण इथे काय, बिझनेस टू अनरजिस्टर्ड पर्सन आहे किंवा कन्झ्युमर आहे, त्यांना माल विकला जातो, त्यावेळेस त्यांना ITC घ्यायचा नसतो. ओके, मला घ्यायचा आहे ITC, मला ITC बेनिफिट हवा आहे. मी तुम्हाला विचारीन की तुमच्याकडे B2C सप्लाय किती होतो? तुम्ही सांगितलं आमच्याकडे 10 लाखाचा महिन्याला सप्लाय होतो, तुम्हाला 2-4 लाखाचा इनवॉइस पैसा मिळून जाईल. मी तुम्हाला सांगतो मला 2 लाखाचा इनवॉइस द्या, जो ऑलरेडी तुम्ही बनवला आहे अनरजिस्टर्ड पर्सनच्या केसमध्ये. ओके, आणि तुम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे 36,000. तो इनवॉइस तुम्ही अनरजिस्टर्ड B2C सप्लायमध्ये रिपोर्ट न करता गव्हर्नमेंटला तुम्ही रिपोर्ट करा माझ्या नावाने की 2 लाखाचा माल मला दिला आहे. तुम्ही एक 10-12 लोकांना, समजा एक सिमेंटचा तुमचा व्यापार असेल, ओके, सिमेंटचा तुम्ही सिमेंट विकलं अशा लोकांना जी अनरजिस्टर्ड पर्सन आहेत, त्यांनी काय बिल मागितलं नाही, कॅशमध्ये तुम्हाला पेमेंट केलं आहे. आता हे UPI आल्यामुळे काय होतं, पैसे बँकेच्या अकाउंटला येतात. ते पण लोक काय करतात, B2C सप्लाय असेल तर नोकराच्या नावाने अकाउंट काढले, त्या नावाने पैसे घेतात. घरातले 3-4 लोक आहेत त्यांच्या नावाने अकाउंट काढले, त्यावरती पैसे घेतात. बिझनेसच्या नावाने UPIमध्ये पण बँकेमध्ये पैसे घेत नाही. म्हणजे जे B2C सप्लाय होतो त्याचे काय करायचे, इनवॉइस आणि पैसे
हे गव्हर्नमेंटला दाखवायचीच नाही. गव्हर्नमेंटला काय दाखवायचं की हा आम्ही 2 लाखाचा सप्लाय कोणाला केला, रजिस्टर्ड पर्सनला केला. ओके, एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो जे कॉन्ट्रॅक्ट करतो त्यात त्याला काही अमाऊंट माल जास्त लागला आहे दाखवायचं आहे. आलं लक्षात? समजतं मी काय म्हणतो? समजा एक रस्ता बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट 1 करोडला एखादा व्यक्ती करत असेल आणि त्यात त्याला जी काही मटेरियल लागतं ते समजा 80 लाखाचं 70 लाखाचं लागत असेल, तर तो 70 लाखाचं मटेरियल दाखवत नाही, तो अशी खोटी बिलं काढून आणतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्याचं 70 लाखाला न होता अगदी 95 लाखापर्यंत झालं असं दाखवून फक्त 5 लाख प्रॉफिट दाखवतो. मग असे त्याला 15 लाखाचे खोटे खर्च दाखवायचे असतात. मग खोटी बिलं कुठून आणणार? म्हणजे खोटी बिलं पण पाहिजे. मग खोटी बिलं अशाच प्रकारे घ्यायची की 2 लाखाचं बिल तुम्ही मला द्या आणि माझ्या नावाने ते बिल दाखवा, म्हणजे 36,000चा ITC कोणाला मिळेल? मी तुमच्याकडनं माल न घेता मला मिळेल आणि तुमच्या अकाउंटला मी पैसे देईन. मग तुम्ही मला कॅशने पैसे परत करा. मला 36,000 रुपयेचं बेनिफिट मिळाला, प्लस हे 2 लाख खर्च वाढवल्यामुळे माझ्या इन्कम टॅक्समध्ये मला 30% बेनिफिट मिळतो. ओके, समजतं मी काय म्हणतो? एक 36,000 बेनिफिट मला मिळाला, प्लस 30% माझा इन्कम टॅक्स वाचला, म्हणजे माझे 36,000 प्लस 60,000 एवढा बेनिफिट मला तुम्ही करून दिला. मग हेच मला देण्याचे मी तुम्हाला 30,000 रुपये देईन. तुम्हाला मी 30,000 देतो, मला तुम्ही 2,36,000चा काय द्या? इनवॉइस द्या. किंवा तुम्ही मला एवढा ITC देताय तर तुम्हाला मी 36,000 रुपये देतो, मला 2 लाखाचा खर्च पण रेकॉर्ड होईल आणि 36,000चा ITC मिळेल. तुम्ही कराल की नाही करणार? म्हणजे हे मार्केटला चालतं. यात सगळं ऑन पेपर सगळं लिगल दिसतं. जर पैसे कॅशनी झाले असतील तर B2C B2B कन्वर्ट करणं एकदम इझी आहे, काही रिस्क नाही. अशा केसेस जशा वाढत गेल्या त्याप्रमाणे हा नियम बनला की असे कोण व्यक्ती आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही कॅन्सल करू, त्यांच्यावरती आम्ही काय करू, अशी प्रकारची ॲक्शन घेऊ. नंबर कॅन्सल. खोटे इन्व्हॉइस बनवता, माल न विकता इन्व्हॉइस बनवत आहेत, हे कायद्याचं उल्लंघन आहे, सरळ उल्लंघन आहे. व्हायोलेट्स द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 171 हा सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये कुठे टॅक्स रेट कमी झाला गव्हर्नमेंटचा तर जे प्रॉफिट आहे ते बायरला पास ऑन झालं पाहिजे. सप्लायरनी प्रॉफिट घेता का म्हणते, म्हणजे वस्तू स्वस्त झाली पाहिजे या उद्देशाने टॅक्स रेट कमी केला आहे, तर तो बेनिफिट कंझ्युमरला मिळाला पाहिजे, याकरता प्रोव्हिजन 171 आहे. त्याचे उल्लंघन केलं. तसंच 10A कशा करताय? बँक डिटेल्स जे आहेत, आता बघा 10Aचा इफेक्ट काय नाही राहिला. आता मी नवीन नंबर काढला तर मला बँक डिटेल्स टाकल्याशिवाय GST फाईलच करता येत नाही. पण लोक पहिले पोर्टल त्याला रिस्ट्रिक्ट करत नव्हता, बँक डिटेल लोक टाकायचीच नाही आणि आपला GST 3B फाईल करत राहायचे. मग त्यात त्यांनी दिलं होतं की आम्ही नंबर कॅन्सल करून काय फायदा? तुम्ही आता हे याच्यावरती उपाय हा काढला की GST भरत येणार नाही की अनलेस तुम्ही बँक डिटेल्स सबमिट कराल ॲज पर रूल 10A. आणखीन अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 16. जसं इकडे इनवॉइस बनवला जातो, त्यांनी गुड्स घेतलेच नाही, गुड्स रिसिव्ह केलेच नाही आहे आणि तो ITC घेतोय. अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 16 ऑफ द ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. सेक्शन 16 मध्ये हे दिलेलं आहे की इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस जर तुम्ही इनपुट गुड्स सर्व्हिसेस घेत असाल तर ITC मिळेल. ते डॉक्युमेंट प्रूफ पाहिजे, प्लस ॲक्च्युअलमध्ये गुड्स रिसिव्ह केलेले असले पाहिजे. गुड्स ॲक्च्युअली रिसिव्ह केलेच नाही आहे तर तो ITC घेऊ शकत नाही. furnishes the details of outward supplies under section 37 for one or more tax period which is in excess of the outward supplies. रिटर्न 39 मध्ये जातो, GST 1 37 मध्ये जातो. GST 1 ला मी 10,000 टॅक्स भरायचा म्हणून दाखवतो आणि GST 3 मध्ये 1,000 टॅक्स भरतो. असं जरी केलं तरी नंबर कॅन्सल केला जाऊ शकतो.
आता हे पण गव्हर्नमेंटने काय केलंय, कंट्रोल केलंय. दोन नवीन रूल त्यांनी आणले. 88C मॅनर ऑफ डीलिंग विथ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज आणि रिटर्न. आउटपुट सप्लाय म्हणजे GSR 1 आणि 3B यात जर डिफरन्स आला अशा प्रकारचा, तर नंबर कॅन्सल करणं यापेक्षा जालिम उपाय हा असा दिला आहे की जर डिफरन्स आला तर सिस्टम थ्रू त्याला ऑटोमॅटिक टॅक्सपेअरला ही नोटीस जाते की तुमचा डिफरन्स आहे, तर तुम्ही रिप्लाय द्या की हा डिफरन्स काय. सिस्टम हा PO काढत नाही, डिपार्टमेंटला चेक करायची गरज नाही की 1 काय भरला 3B काय भरला. सिस्टममध्ये कळतं ना की लायबिलिटी 1 मध्ये किती 3B किती भरली. जर त्यांनी ही लायबिलिटी सिस्टम जनरेटेड हा येईल की इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज आणि GSR 1 आणि 3B मध्ये डिफरन्स आहे. खाली रिपोर्ट होईल की 1 मध्ये किती व्हॅल्यू आहे, 3B किती व्हॅल्यू आहे, डिफरन्स किती आहे. म्हणजे जसं मी मला सांगितलं की GSR 1ला त्यांनी 10,000 लायबिलिटी दाखवली आणि 3B 1,000च दाखवत आहेत, तर डिफरन्स 9,000चा का आहे हे तुम्ही 7 दिवसामध्ये कळवा, रिप्लाय करा. किंवा एक तर रिप्लाय करा किंवा ते भरायचे नाही ते भरा, DRC 03 मध्ये भरा. ओके. किंवा दुसरं रिझन द्या, काय रिझन आहे. A आणि B 2 पॉईंट आहेत. एकतर जे डिफरन्स आहे तो लायबिलिटी मान्य असेल तर मान्य असेल तर भरा, आणि जर मान्य नसेल तर कारण द्या की काय असं झालं आहे की ज्यामुळे तो डिफरन्स आला आहे. याला रिप्लाय केल्यानंतर मग हे PO कडे जातं आणि मग PO त्याला ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करतो. जर ॲक्सेप्ट केलं त्याचं रिझन तर तो नेक्स्ट GSR 1 भरू शकतो. जर त्यांनी दुर्लक्ष केलं, रिप्लाय केलाच नाही, तर नेक्स्ट GSR 1 भरता येत नाही. काय म्हणतो मी, कळतं तुम्हाला. मी ऑगस्टचा GSR 1 भरला, 3B भरला आणि त्यात डिफरन्स आहे लायबिलिटीमध्ये, रिटर्नमध्ये मी लायबिलिटी कमी भरली आहे, तर मला सिस्टम थ्रू ऑटोमॅटिक ही एक इंटिमेशन किंवा नोटीस येईल. कुठलं फॉर्म GST DRC 01B रूल 88C प्रमाणे हे येईल. आता आपण बघतो रजिस्ट्रेशन, बरोबर आहे. याच्यामध्ये काय होत होतं की ज्या वेळेस GSR 1 आणि 3B स्क्रुटिनीला काढत नाही तोपर्यंत हे कळतच नव्हतं, आणि जेव्हा हे लक्षात येईल तोपर्यंत तो टॅक्स पेअर फ्रॉड करून कुठे गायब होईल, पळून जाईल, त्याला कुठे शोधणार. बरोबर आहे ना. समस्या ना काय, ज्या वेळेस तो टॅक्स चोरी होते तेव्हाच पकडायची असेल तर जसा भरला GSR 1, जसा भरला 3B, डिफरन्स लगेच रिपोर्ट करा आणि लगेच विचारा का डिफरन्स आहे. आणि जर 7 दिवसामध्ये रिप्लाय करत नसेल टॅक्स पेअर तर त्याचा नंबर लॉक होतो, त्याला नेक्स्ट GSR 1 भरता येत नाही. की अगोदर उत्तर द्या त्या नोटीसला, मगच GSR 1 भरता येईल. नंबर कॅन्सल कधी करणार. त्यांनी 2 वर्षापूर्वी फ्रॉड केला आहे, 2 वर्ष फ्रॉड करतोय आणि तुम्ही नंबर आज कॅन्सल करताय तर लगेच गायब पळून जाईल. कॅन्सल करून उपयोग काय. समजतं. प्लस हे जे असे लोक इनवॉइस इश्यू करतात खोटे, यांच्यासाठी पण एक वेगळा रूल आणला. जरी त्याने ITC रेकॉर्ड केला असेल तरी त्याला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट डेअरमधनं ITC वापरता येणार नाही जोपर्यंत त्यांना असं वाटतं की हा ITC यांनी फ्रॉड चुकीच्या गैरमार्गाने घेतलेला आहे, फ्रॉडेंटली अवेल केला आहे, तर त्याला तो युटिलाइज करू देणार नाही. अशा प्रकारे एक अजून रूल बनवला 86A. यात त्याला 1 वर्षापर्यंत, मॅक्झिमम 1 वर्षाच्या काळापर्यंत, पिरियड ऑफ 1 year, कमिशनर or the officer authorized by him
त्याला रिस्ट्रिक्ट करू शकता. तुम्ही ITC घेतलाय ओके, पण तुम्ही तो ITC युटिलाइज करायचा नाही. आमचं चौकशी चालू आहे, इन्क्वायरी चालू आहे. पहिले काय करत होते, ज्या वेळेस असं लक्षात येईल तर हे दिले नंबर आम्ही कॅन्सल करू, पण नंबर डिपार्टमेंटनी कॅन्सल करण्याऐवजी दुसरा असा उपाय पाहिजे होता की जसं इकडे डिफॉल्ट घडला. याचा उद्देश काय, जे लोक चुकीच्या प्रकारे कायदा वापरतात नंबर कॅन्सल करा, म्हणजे यापुढे ते ITC पास ऑन करू शकत नाही, ITC घेऊ शकत नाही. आणि त्यांना बोलून त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन घ्या की तुम्ही हे जे केलं आहे तर तुम्ही एक्सप्लेनेशन द्या. पण एकदा का तो डिफॉल्ट केला आणि ज्याला तो डिफॉल्ट करण्याकरता त्यांनी नंबर घेतलेला आहे ते लोक डिपार्टमेंटच्या समोर कधीच येतात, कारण ते जेन्युइन बायर सेलर नसतातच. आणि त्यामध्ये अडकतो कोण, बऱ्याच वेळा जेन्युइन लोक त्यामध्ये अडकतात. आलं लक्षात. व्हायोलेट द प्रोव्हिजन ऑफ रूल 86B, म्हणजे याच्यामध्ये 86B रूल जो आहे हा अशा करता बनवला गेला की या रूलप्रमाणे 1% म्हणजे जरी माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला पुरेसं क्रेडिट जरी असेल तरी संपूर्ण क्रेडिट वापरून लायबिलिटी पे नाही करायची, सेट ऑफ नाही करायची, मला 1% कॅश भरावीच लागेल. हा सेक्शन जेव्हा घेऊ तेव्हा मी एक डिटेलमेंट सांगेन. सगळ्यांना लागू नाही आहे, सगळ्यांना लागू नाही आहे हे, पण काही टॅक्सपेअरला हे लागू होतं. त्यांनी म्हणजे त्यात एक अशी कंडिशन आहे की त्याचा टर्नओव्हर 50 लाखाच्या पुढे असेल, त्यांना त्यांच्या क्रेडिट जरी असेल तरी पण 1% कॅश भरूनच लायबिलिटी सेट ऑफ केली पाहिजे. आणि जर तसं ते करत नसतील तर त्यांचा आपण नंबर कॅन्सल केला जाऊ शकतो या रूल 21 प्रमाणे. आणखीन being a registered person required to file return under section 39(1) for month or part thereof has not furnished return 3B for a continuous 6 महिने रिटर्न फाईल नाही केला, याचा रिटर्न मंथली आहे, 6 महिने फाईल नाही केला, ज्यांचा क्वार्टरली आहे त्यांनी 2 क्वार्टर रिटर्न नाही भरला तर त्यांचा नंबर कॅन्सल होऊ शकतो. हे यात दिलेलं आहे. आता याच्यामध्ये रूल 21 प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तसं इथे दुसरं अ पर्सन पेईंग टॅक्स अंडर सेक्शन 10 म्हणजे कोण आहे, कंपोजिशन डीलर हॅज नॉट फर्निश द रिटर्न, यांना रिटर्न इयरली असतो. पेमेंट CMP 08मध्ये पेमेंट कंपोजिशन डीलर क्वार्टरली करतो आणि रिटर्न त्याचा GSTR 4 आहे जो 30 एप्रिल डेट आहे, ड्यू डेट 3 months, तिथपासून त्याने 3 महिन्यात रिटर्न फाईल नाही केला तर त्याचा पण नंबर कॅन्सल होईल कंपोजिशन डीलरचा. पूर्वी नंबर कॅन्सल व्हायचा ना, पूर्वी नंबर कॅन्सल व्हायचा तर त्याचा कंप्लायन्सवरती काहीही इफेक्ट पडत नव्हता. पूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे काय व्हायचं, तुमचा GST नंबर कॅन्सल झाला, ओके, मी तुम्हाला सप्लाय केला, तुमचा सप्लायर आहे, तुमचा नंबर जर कॅन्सल झाला आहे, मी डिस्ट्रीब्युटर आहे, तुम्ही काय करता मार्केटला कन्झ्युमरला माल विकताय, ओके, तर डीमार्ट जसं कन्झ्युमरला माल विकतं. आता जर का मी डीमार्टला माल विकतो आणि जर डीमार्टचा नंबर जर का कॅन्सल झाला आहे, मी GSTR 1 भरत असेल तर त्यांचा नंबर GST पोर्टल ॲक्सेप्ट करत होता, ॲक्सेप्ट करतोय, रिटर्न फाईल होतोय, त्यांच्याकडे ITC पास ऑन होतोय, ते रिटर्न करत असतील नसतील त्यांना ITC मिळतोय. आता काय व्हायला लागलं की जसं एखादा नंबर सस्पेंड होतो, कॅन्सल होतो, तर त्या नंबरला GST पोर्टल मी एखादा इनवॉइस टाकतो तो घेत नाही. म्हणजे मी तुम्हाला माल विकला आहे तर मला तुमचा नंबर रिपोर्ट करणं गरजेचं आहे. मला तुम्हाला कळवायला लागतं की तुमचा नंबर बघा सस्पेंड आहे, कॅन्सल आहे, घेत नाही पोर्टल. आलं लक्षात. मग तुम्ही जागे होणार ते काय नंबर कॅन्सल झाला, डिपार्टमेंटने कॅन्सल केला, काय कॅन्सल केला, नोटीस आले, कुठे असं आहे. पूर्वी हे कळतच नव्हतं. कसं कळणार त्याला, जो रजिस्ट्रेशन ज्यावेळेस ॲप्लिकेशन देतो ना त्यावेळेस जे त्यांचे CA असतात ते तिथे आपलाच मोबाईल नंबर टाकतात, त्यांचाच ईमेल ॲड्रेस टाकतात, डिपार्टमेंटकडून त्यांना इंटिमेशन जातं, काय विचारलं तर नंबर तुमचा कॅन्सल का करू नये,
काही रिप्लाय नाही, नंबर कॅन्सलही होतो, काही ॲक्शन नाही, रिटर्न भरत नाही, चाललंय सगळं. जे छोटे बिझनेस आहेत त्यांच्या बाबतीत असं होतं. मोठे बिझनेस जे असतात, समजा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर तिकडे वेगवेगळी डिपार्टमेंट असतात आणि त्यांना ते काम असाईन केलेलं असतं. अकाउंटिंग प्रॉपर झालं पाहिजे, टॅक्स कलेक्शन, त्याचं रेकॉर्डिंग, RTC प्रॉपर येतो की नाही, डॉक्युमेंट्स सगळं मेंटेन करा, हे सगळं प्रॉपर असतं. प्लस तिकडे इंटरनल ऑडिट पण होतं की काम बरोबर चाललं की नाही, कुठे काय चुका होत आहेत का, म्हणजे कुठल्या कायदे त्यांना लागू आहेत त्या कायद्याप्रमाणे प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जातात, डॉक्युमेंट मेंटेन केले जातात, सगळे ऑब्लिगेशन्स फॉलो केले जातात. हे एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बघू शकते, कारण त्यांच्याकडे तसे कन्सर्न डिपार्टमेंट असतात आणि ते चेक करण्याकरता ते इंटरनल ऑडिट पण कंडक्ट करतात. पण जिकडे ऑर्गनाइज सेक्टर नाही आहे तिकडे ह्या सगळ्या गोष्टी कळत पण नाही की नंबर आपला ॲक्टिव्ह आहे की कॅन्सल आहे काय. एनी पर्सन अदर दॅन अ पर्सन स्पेसिफाईड इन क्लॉज B, म्हणजे कंपनी डिझायर नाही आहे, हॅज नॉट फर्निश रिटर्न सच कंटिन्युअस पिरियड. रूल 21 मध्ये दिला आहे 6 महिने. एनी पर्सन हू हॅज टेकन व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, त्याने घेतलं व्हॉलंटरीली आणि बिझनेस सुरूच नाही केला, नॉट कमेन्स बिझनेस विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. Registration has been obtained by means of fraud, willful statement, misstatement or suppression of fact. चुकीची माहिती देऊन गैरमार्गाने त्यांनी काय घेतलंय, लबाडीने काय घेतलंय, रजिस्ट्रेशन घेतलंय असं लक्षात आलं तर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. प्रोव्हाइडेड दॅट द PO शॅल नॉट कॅन्सल रजिस्ट्रेशन विदाउट गिविंग द पर्सन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. हे फार प्रत्येक वेळेस येतं की जर तुमच्याकडे जी माहिती आहे डिपार्टमेंटकडे ती बरोबर आहे चुकीची आहे या आधारित तुम्ही ॲक्शन घ्याल ना, तर त्या माणसाला विचारा आमच्याकडे तुझ्याबद्दल ही माहिती आहे त्यामुळे तुझा नंबर कॅन्सल करण्यास तू पात्र आहेस, लायबल आहेस, तर तुझा नंबर कॅन्सल का करू नये. मग तो येऊन सांगेल ते बरोबर आहे चुकीचं आहे, तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे, तर त्याचा ऑब्जेक्शन काय चुकलं असेल तो ते करेक्ट करेल आणि त्याचा नंबर इंटॅक्ट राहील, अदरवाईज नंबर कॅन्सल होईल. बरोबर आहे. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट during pendency of the proceeding relating to cancellation of registration filed by the registered person, the registration may be suspended for such period and in such manner as may be prescribed. आता अगोदर ज्यावेळेस हा प्रोव्हिजन नव्हता किंवा रूल 21A नव्हता त्यावेळेस काय होतं, नंबर कॅन्सल केला आयदर फ्रॉम द रिक्वेस्ट ऑफ टॅक्सपेअर किंवा एखादी कारवाई डिपार्टमेंटकडनं कारवाईचा भाग म्हणून, तर तो नंबर कॅन्सल. समजा मी आता एक टॅक्सपेअर आहे, मला मी लायबल नाही आहे, मी ॲप्लिकेशन केलं, तर जसं एक कालावधी आहे की अमेंडमेंट तुम्ही करा 15 दिवसामध्ये, रजिस्ट्रेशन तुम्ही केल्यानंतर एक तुम्हाला व्हेरिफिकेशन मागवायला पाहिजे 7 दिवसामध्ये, रिप्लाय करायला पाहिजे डिपार्टमेंटनी 7 दिवसामध्ये, तसं कॅन्सलेशन किती काळात व्हायला पाहिजे याचा टाईम पिरियड नाही आहे. कॅन्सलेशन करण्यासाठी डिपार्टमेंटला कुठलाही अवधी वेळ टाईम लिमिट दिलेलं नाही आहे. जानेवारीत जर का एखाद्याने बिझनेस बंद केला बिझनेस, समजा एखाद्या व्यक्तीचा आहे त्याने आपला बिझनेस बंद केला आणि त्याने ॲप्लिकेशन केलं की मी बिझनेस बंद केला आहे, माझा तुम्ही नंबर कॅन्सल करा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै डिपार्टमेंट आपला वेळ घेते, तोपर्यंत त्याला रिटर्न फाईल करावेच लागत होते. जोपर्यंत त्याला नंबर कॅन्सल होत नाही, ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह आहे. म्हणून जोपर्यंत त्याचे ॲप्लिकेशन मंजूर होत नाही, सँक्शन होत नाही कॅन्सलेशनसाठी, तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन करायला लागत होते. आणि हे टॅक्सपेअरसाठी या कायद्यामधली एक त्रासदायक तरतूद होती. मग सस्पेन्शनचा हा सेक्शन अमेंड करून त्यांनी ही एक तरतूद आणली अशी की ह्यातनं काय होतं की जसं त्यांनी ॲप्लिकेशन केलं कॅन्सल, वेअर अ रजिस्टर्ड पर्सन हॅज अप्लाइड फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 20, द रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंडेड फ्रॉम कधीपासून, द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन किंवा द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन इज थॉट, विच एव्हर इज लॅटर. मी आज ॲप्लिकेशन करतो आणि सांगतो नंबर माझा कॅन्सल करा,
आज ॲप्लिकेशन करतो सांगतो की कॅन्सल करा 4 दिवसापूर्वीपासून, तर ती डेट नाही. आज ॲप्लिकेशन केलं तर आज, नंतर काय ॲप्लिकेशन डेट, किंवा मी आज ॲप्लिकेशन करतो तुम्हाला सांगतो नंबर कॅन्सल करा 10 दिवसानंतर, तर नंतर काय 10 दिवसानंतर आहे. म्हणजे मी 30 तारखेला बिझनेस करणार आहे आणि 30 तारखेला मी माझं शॉप बंद करतो, सगळा माल मी सेल करतोय, विकतोय. 30ला मला हा मालकाला, हे ओनरला या शॉप मी रेंटवरती घेतला आहे, खाली करून द्यायचं आहे. 30पर्यंत माल विकतोय, नंबर 30पर्यंत ठेवा, नंतर कॅन्सल करा. ओके, ॲप्लिकेशन मी देईन, मी 10 तारखेला 12 तारखेला ठरलं माझा हा बिझनेस बंद करायचा, लॉसमध्ये गेलो. तर द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन किंवा द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन इज सॉट, विच एव्हर इज लॅटर. ॲप्लिकेशन आज दिला, 20 दिवसानंतर नंबर बंद करा. लॅटर काय, नंतरची डेट. मी ॲप्लिकेशन आज दिलं तर माझा नंबर तुम्ही कॅन्सल करा मागच्या महिन्यापासून, असं मागू शकत नाही मी. आजच्या डेटला मिळेल कॅन्सलेशन, आज सबमिट करतो तर, किंवा पुढच्या फ्युचर डेटला मिळू शकतं. परत मी येतो परत मागे. एक सेक्शन 29(1) प्रॉपर ऑफिसर मे आयदर ऑन हिज ओन मोशन, टॅक्सपेअर सांगतो POला की माझा नंबर कॅन्सल कर. माझी मागणी आहे, का कॅन्सल करा, किंवा त्याचा कोण जो कायदेशीर वारस असेल, जर डेथ झाली तर त्या पर्सनची, तर त्याचा वारस फाईल करेल रिटर्न की नंबर कॅन्सल करा. बिझनेस एक्झिस्ट करत नाही, बिझनेस बंद करतोय, किंवा तो व्यक्ती एक्झिस्ट करत नाही, त्याचा वारस काय करेल, ॲप्लिकेशन देईल. किंवा जसं बिझनेस डिस्कंटिन्यू आहे, बिझनेस ट्रान्सफर झाला, अमल कमिशन, 2 कंपन्या एकत्र आल्या, पार्टनरशिप फर्म त्यांनी डिझॉल्व केली आणि कंपनीमध्ये ते बिझनेस कन्वर्ट करतायत. अशा वेळेला काय होतं, पॅन चेंज होतो. पॅन चेंज झाला तर बिझनेस तोच चालू आहे, पण तो बिझनेस चालू ठेवणारा व्यक्ती बदलला, पॅन बदलला, तर नवीन पॅनला नवीन नंबर घ्यायला लागेल, जुना पॅनचा नंबर कॅन्सल होईल. देअर इज एनी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बिझनेस किंवा द टॅक्सेबल पर्सन नो लॉंगर लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 22 किंवा 24 किंवा इंटेंडेड टू ऑप्ट आउट रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली 25. एवढी कारणं आहेत, या कारणामध्ये टॅक्सपेअरला रजिस्ट्रेशन कॅन्सल करता येऊ शकतं. कॅन्सलेशन ऑफ GST रजिस्ट्रेशन एक कोण करेल, टॅक्सपेअर स्वतःहून करेल, किंवा त्याचा ऑथोराइज व्यक्ती करेल, किंवा कॅन्सलेशन बाय लिगल हेअर इन केस ऑफ डेथ ऑफ टॅक्सपेअर. आता जेव्हा टॅक्सपेअर स्वतःहून करेल, एकतर त्याचा सेक्शन 22 प्रमाणे टर्नओव्हर कमी झाला आहे, किंवा दुसरी केस बिझनेस डिस्कंटिन्यू आहे, ट्रान्सफर अमल कमिटेड झाला, बिझनेस पार्टनरशिप फर्मची कंपनी झाली, 22-24 प्रमाणे लायबल नाही आहे, 25-3 प्रमाणे त्यांनी स्वइच्छेने घेतला होता, पण त्याचा नंबर नको आहे. एवढी कारणं क्लिअर झाली. ह्या केसमध्ये ॲप्लिकेशन फाईल करेल की माझा नंबर कॅन्सल करावा. आता जसं हे ॲप्लिकेशन दिलं जाईल, प्रोव्हाइडेड दॅट ड्युरिंग पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग रिलेटिंग टू कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन फाईल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन. मी तुमच्याकडे ॲप्लिकेशन केलं की माझा टर्नओव्हर कमी झालेला आहे, मला तुम्ही काय करा, नंबर कॅन्सल करून द्या. मग डिपार्टमेंटचं काम आहे की जे माझं ॲप्लिकेशन आहे त्याप्रमाणे खरंच मी त्या जागी बिझनेस करतोय का, करत नाही आहे का, किंवा माझा टर्नओव्हर खरंच कमी झाला आहे का, हे पुढची कारवाई डिपार्टमेंटला करण्यासाठी ते वेळ घेतात. आणि तो वेळ 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, किती वेळात हे करावं याचं टाईम लिमिट नसल्या कारणामुळे तोपर्यंत प्रोव्हाइडेड दॅट द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग रिलेटिंग टू द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन फाईल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन द रजिस्ट्रेशन मे बी सस्पेंडेड फॉर सच पिरियड. तोपर्यंत सस्पेंड राहील. म्हणजे माझं ॲप्लिकेशन जर का ॲक्सेप्ट करण्यासारखं असेल तर नंबर माझा कॅन्सल होईल, पण तोपर्यंत काय राहील, सस्पेंड राहील. तसंच डिपार्टमेंट जेव्हा एखादा नंबर कॅन्सल करतं त्यावेळेस तो डायरेक्टली पहिले कॅन्सल होत नाही, तो पहिले काय होतो, सस्पेंड. सस्पेंडचा अर्थ काय, निलंबित. एखाद्या व्यक्तीला तो दोषी आहे म्हणून कामावरून काढून टाकायचं, पण पहिले याची चौकशी होईल
आणि चौकशीमध्ये तो दोषी निष्पन्न झाला तरच त्याला कामावरून काढून टाकलं जाईल, आणि दोषी नसेल तर त्याला मग परत आदराने कामावरती रुजू करून घेतलं जाईल. ओके, बरोबर आहे ना माझं म्हणणं? असंच केलं जातं ना. तशीच ही प्रोसिजर काढली आहे की नंबर कॅन्सल होण्यासारखा आहे तर पहिल्यांदा आम्ही सस्पेंड करू, कारवाई प्रोसिजर करू, आणि ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर जर वाटतंय की नंबर हा कॅन्सल करण्यायोग्य आहे तर कॅन्सल केला जाईल, पण तोपर्यंत नंबर सस्पेंड राहील. आणि मग हा ज्यावेळेस सेक्शन त्यांनी आणला त्यातून त्यांनी रिलीफ काय दिला टॅक्सपेअरला की जर का मी 5 तारखेला ॲप्लिकेशन करतो नंबर कॅन्सल करा, ओके, 5 ऑक्टोबरला, तर मला फक्त ऑक्टोबरमध्ये रिटर्न फाईल करायला लागेल. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी डिपार्टमेंट नंबर मला कॅन्सल जेव्हा करेल तेव्हा करेल, पण मी ऑक्टोबर 5पर्यंत बिझनेस केला आहे म्हणजे मी 5 दिवस तरी टॅक्स कलेक्ट केला आहे ना, म्हणजे मला GSTR 1 भरणं गरजेचं आहे, 3 भरणं गरजेचं आहे, पण नोव्हेंबरपासून पुढे काय मला GSTR 1, 3 फाईल करण्याची गरज नाही. सस्पेन्शन त्याकरता आणलं, टॅक्सपेअरचा सोयी करता आणलं. ठीक आहे, तुम्ही बिझनेस करणार नाही, म्हणजे मी जर बिझनेस करत नाही आहे किंवा मी लायबल नाही आहे तर यापुढे मी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करणार नाही, टॅक्स कलेक्ट करणार नाही, मला RTC मी घेणार नाही. आजपासून माझा नंबर कॅन्सल व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे. मागणी मान्य होईल तेव्हा होईल, तोपर्यंत काय होईल, नंबर सस्पेंड राहील. registered person other than a person to whom a registration has been granted under Rule 12 किंवा Rule 13 other than हे other than म्हटलं, म्हणजे नॉर्मल जे पर्सन आहेत त्यांना सेक्शन 9 मध्ये जे टॅक्स भरतात किंवा 10 मध्ये टॅक्स भरतात ते सिकिंग कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29(1) ॲप्लिकेशन फॉर्म दिला इन्क्लुडिंग. आता हा ज्या वेळेस फॉर्म भरला जातो, हा जो फॉर्म आहे REG 16, ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन आम्ही ऑनलाईन फाईल करतो त्यावेळेस रिझन फॉर कॅन्सलेशन द्यावं लागतं. जसं मी जेव्हा ॲप्लिकेशन केलं तेव्हा मी कारण दिलं की मी का घेतोय रजिस्ट्रेशन, बरोबर ना, आठवतं ना मी दाखवलं त्यावेळेस. तसं इथे पण रिझन आहे की तुम्ही का करताय. डिसकंटिन्युअस, सीज टू बी लायबल टू पे टॅक्स, ट्रान्सफर ऑफ बिझनेस, चेंज इन कॉन्स्टिट्यूशन, डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर, अदर स्पेसिफाय करा काय. आता हे सगळं करत असताना खाली इथे स्टॉकमध्ये इनपुट किती आहे, इनपुट कंटेंट इन सेमी फिनिश म्हणजे इनपुटचे प्रकार आहेत, फिनिश गुड किती आहे, कॅपिटल गुड्स, प्लांट अँड मशिनरी किती आहे ही माहिती द्यायची आहे. डिटेल ऑफ टॅक्स पेड इफ एनी, पेमेंट फ्रॉम कॅश लेजर हे द्यायचं आहे. ओके, एक हे आहे. दुसरं, नंबर जेव्हा कॅन्सल केला जातो हा एक फॉर्म जाईल आणि त्यानंतर फायनल रिटर्न. GSTR 1 भरला, 3 भरला, ॲप्लिकेशन केलं कॅन्सलेशनसाठी, तर हा जो GSTR फायनल रिटर्न जो आहे यात पण ही माहिती स्टॉकची विचारलेली आहे. आणि याचा उद्देश बघा असा आहे की ज्या वेळेस हा फॉर्म भरला जाईल त्यात लायबिलिटी देअर ऑन द डिटेल्स ऑफ द पेमेंट इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ द ॲप्लिकेशन. आता ज्या वेळेस गुड्स परचेस केले होते पहिले मी गुड्स परचेस केले, माझ्याकडे RTC आला 1 लाख. ओके, मी गुड्स जेव्हा विकतो त्यावेळेस 1,20,000 कलेक्ट करतो. ओके, आता ज्यावेळेस हे 1 लाख ज्यावेळेस मी गुड्स घेतलेत आणि ते विकले 1,20,000ला,
समजा हा ITC अमाऊंट वेगळी आहे, परचेस केलं समजा असेल 10 लाख 15 लाख, 1 लाख ITC आला, विकला माल 12-15 लाखाला विकला, त्याच्यावरती मी टॅक्स कलेक्ट केला 1,20,000. जसा माझा बिझनेस रन होत असतो मी आणखीन माल परचेस करेन ना. जर माझा 5 लाखाचा माल विकला गेला 10 लाखाचा तर मी आणखीन परचेस करेन. जसं मी मंथ एंडला पुढच्या महिन्याला विकण्याकरता माल परचेस केला, माझ्याकडे आणखीन 1 लाख रुपयाचा ITC आला. म्हणजे काय होतं, एखाद्या महिन्यामध्ये मला 1,20,000 टॅक्स भरायचा आहे, पण मी पुढच्या महिन्याकरता गुड्स परचेस करतो ना, त्याचा इनवॉइस बनला 28, 29, 30, 31ला. म्हणजे माझ्याकडे इथे परचेस 20 लाखाचं दिसतं आणि सेल किती झाला आहे 12-15 लाखाचा झाला आहे. म्हणजे माझ्याकडे टॅक्स भरायचा आहे 1,20,000 आणि ITC जमा झाला आहे 2 लाख. तिथे मला टॅक्स कॅशमध्ये भरावा लागत नाही. ओके, आता मी इथे हा टॅक्स भरला या 2 लाखातनं आणि माझ्याकडे आता 80,000चा तर असा ITC शिल्लक दिसेल की नाही. पण स्टॉकमध्ये गुड्स पण जास्त असतील की जे मी पुढे विकून टॅक्स कलेक्ट करणार आहे, मे बी ते विकून टॅक्स कलेक्ट होईल मला 1.5 लाखाचा, असं होऊ शकतं. हे गुड्स सगळे विकले. असं गव्हर्नमेंट करत नाही की हे तुम्ही A वस्तू विका आणि A वरचा टॅक्स कलेक्ट कराल तेव्हा Aचा ITC घ्या, असं होत नाही ना. मी B वस्तू परचेस केली आहे जी माझ्या स्टॉकमध्ये आहे, जी मी पुढे विकणार आहे, त्याचा ITC मी Aचा टॅक्स भरण्याकरता वापरतो की नाही वापरतो, आणि मी सांगितलेला नंबर माझा कॅन्सल करा. मग तुमच्याकडे आता ITC पडून आहे प्लस गुड्स पडून आहेत, याचे काय करणार तुम्ही. गुड्सही पडून आहेत माझ्याकडे, मग हे गुड्स विकून जी लायबिलिटी येईल, जी लायबिलिटी आली असती ती देणार आहेच. मी वाचतो पुढे. त्यामुळे लायबिलिटी ह्याकरता ती माहिती विचारली. तुमच्याकडे इनपुट किती आहे, फिनिश गुड्स किती आहे, मॅन्युफॅक्चरर जर असेल तर इनपुट्स, सेमी फिनिश गुड्स किती आहेत, म्हणजे त्याची लायबिलिटी तिथे काय होते, किती देणं आहे हे तिथे क्लिअर होते. त्याकरता ती माहिती विचारली जाते. इथे पण मी काय विचार सांगतो तुम्हाला, उद्देश लक्षात घ्या की का केलंय. तुम्ही जो ITC आज अवेल केलाय ते गुड्स तुम्ही पुढच्या महिन्यात विकणार होता. जर तुमचा आज नंबर नसता, एक्शन नंबर नसता, तर ITC मिळाला असता का, नसता मिळाला. मग तुम्हाला लायबिलिटी जी कलेक्ट केली ती कॅशमध्ये भरायला लागली असती ना. मग तुम्ही ITC अवेल केलाय, मग तुमच्यावर लायबिलिटी बनते की नाही बनते. मग बनत असेल तर गव्हर्नमेंट सोडेल का ती लायबिलिटी, घेणारच आहे ना. म्हणून ती पहिले माहिती द्या. आता जर अशा प्रकारे एखाद्याने ती माहिती दिली की मी सांगितलं काही माझ्याकडे स्टॉकमध्ये नाही आहे, तर डिपार्टमेंटला काय वाटेल की हा बिझनेस चालू आहे का नाही चालू आहे. म्हणजे ॲक्च्युली असं करायला पाहिजे की फिजिकल व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. क्या म्हणतो बिझनेस चालू आहे पण माझा टर्नओव्हर कमी झाला आहे, टर्नओव्हर कमी झाला आहे, त्याच्या दुकानामध्ये काहीतरी ते गुड्स असतील, हा स्टॉक दाखवतच नाही काहीच. इन्स्पेक्शन केल्यानंतर कळेल की गुड्स आहेत, लायबिलिटी बनते त्याची. म्हणून काय होतं, इथे टाईम लिमिट दिलेलं नाही आहे नंबर कॅन्सल करण्याकरता. जर इन्स्पेक्शन करायचं डिपार्टमेंटला तर ते करतील, किंवा त्यांना काय देखरेख करायची, लक्ष ठेवायचे आहे की बाबा हा काय करतो याची ॲक्टिव्हिटी, ते वेळ घेतील. ती इन्क्वायरी इन्स्पेक्शन करण्याकरता, माहिती काढण्याकरता वेळ घेतील. त्यामुळे एका महिन्यात नंबर कॅन्सल करा असं काय प्रोव्हिजन केलेलं नाही आहे. एकदा ॲप्लिकेशन आलं का 1 महिन्यात कॅन्सल करा. पण मग टॅक्सपेअरला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मग काय केलं, सस्पेन्शनची प्रोव्हिजन आणली. पण टाईम लिमिट नाही आहे नंबर कॅन्सल व्हायला. आता मला सस्पेन्शनचा रूल सांगायचा आहे. ठीक आहे, इथे आपण ब्रेक घेऊ शकतो. पुरेच आहे ना, एवढं तुम्हाला बॅकग्राऊंड तर कळलं ना काय आता.